रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 374. याजसाठी वनांतरा जातो सांडूनिया घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. मी घर सोडून याकरिताच वनात जात आहे की गावात विशेषतः घरी राहिलो तर माझ्या हरिविषयक प्रेमाला सोहम भावात अडकलेल्या लोकांची, शब्द ज्ञान्यांची आणि संसारी लोकांची दृष्ट लागेल आणि त्यामुळे माझी बुद्धी भक्तीला विटू लागेल. मला भक्ती करावी असे वाटणार नाही. तसेच खळाच्या मुखाने अद्वैताच्या कोरड्या गोष्टी मला ऐकवत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, मी ब्रह्म आहे असा भ्रम भक्तीच्या आड येऊ देत नाही. येथे मी ब्रह्म आहे या ज्ञानाला भ्रम असे म्हटले ते योग्यच आहे. कारण मी ब्रह्म आहे या ज्ञानात ज्ञाता आणि ज्ञेय यांची प्रतीती येते आणि मी ब्रह्म आहे असा व्यवहार करणारी वृत्ती अविद्या कार्य आहे. त्यामुळे हे ज्ञान भ्रमरूपच आहे. शिवाय संसाराला चिकटून असणाऱ्या माणसाप्रमाणे मी ब्रह्म आहे या वृत्तीला सतत चिकटून असणाऱ्या माणसालाही भक्ती घडत नाही. ह्याचा अर्थ अद्वैतात भक्ती घडत नाही असा मात्र नाही. कारण पारमार्थिक अद्वैतात देखील व्यावहारिक द्वैताचा व्यवहार होऊ शकतो आणि श्री तुकाराम महाराज तसा व्यवहार करीतही होते. पण मी ब्रह्म आहे हे ज्ञान ब्रह्मस्वरूपात जिरून गेल्याशिवाय ज्ञानोत्तर भक्तीचा व्यवहार घडत नाही हे मात्र खरे आहे. ते ब्रह्मज्ञान वृत्तीरूपाने तसेच शिल्लक राहिले तर तो भ्रम आहे आणि या वृत्तीरूप ज्ञानाशी मनुष्य अखंड चिकटून राहिला तर तो भ्रम भक्तीच्या आड आल्याशिवाय राहत नाही. कारण ती वृत्ती रिकामी न राहिल्यामुळे तिच्याकडून भक्तीचा व्यवहार होत नाही. त्या दृष्टीने महाराज म्हणतात, मी ब्रह्म आहे हा भ्रम आहे आणि तो भक्तीच्या आड येऊ देणार नाही. सारांश 1. खळाच्या मुखाने अद्वैत श्रवण करणे. 2. मी ब्रह्म आहे या भ्रमवृत्तीत सतत राहणे आणि 3. व त्यामुळे भक्ती न करणे हे मला मुळीच आवडत नाही. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.